20 तारीख से जो अपनी इनसेम एग्जाम है ना, जो मैं अभी आइडियाज बताने वाला हूं उसे डिटेल में फॉलो कर. कुठल्याही विषयाचा 2च दिवस अभ्यास कर. दिलेले आयडिया आहेत प्रॉपरली फॉलो कर. बघ तू इनसेम मध्ये अजूनही अभ्यास सुरू नसेल केला, फिर भी 2 ही 3 में, सिर्फ 2 ही 3 में इनसेम में 21 प्लस 30 में से 21 प्लस मार्क आराम से लेके जाएगा. ये मेरी 100% गॅरंटी आहे. इतक्या साऱ्या पोरांना आयडिया दिली, ऑफलाईन येतात भेटतात, तीच आयडिया तुला देतोय. येस, सो आयडियाज लिहून घे. फक्त एवढं डोक्यात ठेव की इनसेम ही सिरियसली दे. काय होतंय, आपण इनसेम टाइमपास देतो. अरे इनसेम आहे काय, 12 मार्क पडून जातील, टाइमपास करता. आणि याच्यामुळे काय होतं, तुला एंड सेमला नंतर प्रॉब्लेम होतो. भाऊ 30 पैकी हे मार्क कॉलेज चेक करते. कॉलेजच्या टीचरला ऑलरेडी मार्क द्यायचे. कॉलेजमध्ये 30 पैकी 12 मार्क पाडणं सोपं आहे, बट एनसेम में 70 में से 40 मार्क लेना बहुत मुश्किल आहे. देऊन बघ, मग डोक्यात कळेल. सो इनसेम सिरियसली घे, हे पहिला लक्षात ठेव. इकडे 12 मार्क पडले तर तिकडे 28 पाडणं सोपं आहे, पण इकडे जर खाली गेला तर तिकडे एक 28 पासून एक मार्क पाडणं जीवर येतं. त्यामुळे सिरियसली घे, पूर्ण व्हिडिओ बघ, डिटेलमध्ये आयडिया क्लिअर कर. पहिली गोष्ट आहे, जो आपल्याला क्वेश्चन पेपर आहे ना, अभ्यास करताना तुला पहिल्यांदा क्वेश्चन पेपर आणि पेपर पॅटर्नच्या वाईज अभ्यास करायचा. असा डायरेक्ट रेग्युलर अभ्यास करायचा नाहीये. आज सुरू करतो ना, तरी पण क्वेश्चन पेपर आणि पेपर पॅटर्न वाईज. आता पेपर पॅटर्न कुठून भेटेल? ऑब्विसली तू कॉलेजच्या टीचरला भेट, त्यांच्याकडून पेपर पॅटर्न तुला भेटून जाईल की हा प्रत्येक क्वेश्चन मध्ये समजा पहिला युनिट आहे, पहिला युनिट कुठे येतो, प्रत्येक कुठलाही सब्जेक्ट असो पहिला युनिट कुठे येतो, क्वेश्चन नंबर 1 और 2 में आता है. बराबर है, हर यूनिट में क्वेश्चन नंबर 1 और 2 ही में. बाद में यूनिट नंबर 2 कहां पे आता है, क्वेश्चन नंबर 3 और 4 में. ये तो फिक्स है, करेक्ट. हर क्वेश्चन में कितने बीट होते, 3 बीट होते. सो और को पकड़ ले, 3 और 3 कितने हो गए, 6. एक क्वेश्चन पेपर में एक यूनिट पे तुझे 6 क्वेश्चन मिलते. कुछ सब्जेक्ट वाइज उसमें 4 ही क्वेश्चन होते, कुछ सब्जेक्ट में 6 क्वेश्चन होते. जनरली 6 क्वेश्चन होते. 2 क्वेश्चन पेपर तूने ली तो 6 और 6 12 क्वेश्चन. 12 में से मुझे बता, एक क्वेश्चन नहीं आ सकता. 12 प्रश्न तुला भेटले एका युनिटवर. हा पेपर आणि मागचा पेपर 3 पेपर जर घेतले तर 18 प्रश्न भेटता. आणि जर 2-2 बीट वाले प्रश्न आले तर 4 12 प्रश्न भेटता. 12 पैकी मला सांग एक प्रश्न येणार नाही. एक आला तर तुझं 6 मार्काचं काम होतं ना, झालं. युनिट नंबर मध्ये एकच क्वेश्चन आला, 6 मार्काचं काम झालं. युनिट नंबर 2 मध्ये पुन्हा 12 क्वेश्चन आहे. 12 पैकी तुला एकच प्रश्न आला, 6 7 13 झाली ना पासिंग. भाऊ पासिंग काही अवघड नाहीये. सो ते जे मी तुला आयडिया सांगितल्या, मागच्या 2 पेपर किंवा 3 पेपर डायरेक्ट विथ ऑप्शन लिहून काढ. डायरेक्ट असं लिहून काढलं की डायरेक्ट पाठच करून टाक. मागचे 2 पेपर इनसेमचे 100% पाठ करून टाक. त्याच्यातलेच ऍज इट इज 1-2 प्रश्न तर येणारच आहे. आणि मला खात्री आहे यार, 12 मधले 2 येता का, जास्त येतं. 12 मधले तुला 2 प्रश्न आले, 6 12 मार्क झाले. सेकंड युनिट मध्ये पुन्हा 12 क्वेश्चन आहे. 12 मधून तुला अजून 2 प्रश्न भेटले. 12 मधून फक्त 2च रिपीट झाले. होतातच, इंजीनियरिंग है, आम्हाला माहिती है, आम्ही इंजीनियरिंग केली. सो कितने मार्क हो गए, 12 24 मार्क का पेपर अटेम्प्ट हो गया. कट भी कर दिए तो 21 मार्क नहीं पड़ते आराम से. सो तुझे 3 क्वेश्चन पेपर प्रॉपरली रेफर करने, तीनों के इन डिटेल विथ ऑप्शन पेपर सोल्यूशन बनाने, और वो पेपर सोल्यूशन पहले रट्टा मारने, उसे प्रॉपरली करने. यस, सो इससे क्या होगा, तेरा कंफ्यूजन क्लियर हो जाएगा और तेरे एटलीस्ट 24 मार्क का पेपर अटेम्प्ट होता है, 21 मार्क तो कहां पे नहीं गए. क्लियर है. सेकंड, तुझे पेपर पैटर्न वाइज अभ्यास करायचा है. म्हणजे पेपर पैटर्न से क्या होता है, हमें पता चल जाता है कौन से टॉपिक छोड़ने, कौन से करने. इस यूनिट में 10 टॉपिक है, 10 में से ये मुझे 5 ही करने, 5 ही छोड़ने. ये आयडिया क्लियर होती पेपर पॅटर्न वाईज. सो गाढवासारखी मेहनत करू नको, आधी पेपर पॅटर्न समजून घे, मगच त्या हिशोबाने जा. यस, सो या पद्धतीने अभ्यास कर. पहिला पॉइंट क्लिअर केला, पेपर पॅटर्न आणि क्वेश्चन पेपर वाईजच अभ्यास कर. आता जर इनसेमचे एकच पेपर ऑनलाईन अवेलेबल आहे सगळीकडे, कारण एकच इनसेम झाली, बाकी कोरोनात गेली. मग सेकंड कुठून घेशील, कॉलेजच्या टीचरकडे जा. त्यांनी ज्या कॉलेज टेस्ट घेतल्या त्यांच्याकडे इनसेम पेपर पॅटर्न वाईजच त्यांनी पेपर बनवलेला असतो. सो वो पेपर ले ले, वहां से स्टडी कर शुरू कर दो. ओके, सो दिमाग में डाल ले, अभी हमें 21 मार्क प्लस जाना है 2 ही दिन में. 100% पॉसिबल है, आइडिया फॉलो कर. नेक्स्ट मेरा सेकंड पॉइंट है, हाँ, टीचर की साइकोलॉजी समझ ले. देख, कोई भी टीचर होता है, तू तो कॉलेज करता नहीं, तो उसे तो रिजल्ट लगाना है. रिजल्ट लगाने के लिए उसे मालूम है, यदि 60 बच्चे 60 में से यदि 30 फेल होते तो कॉलेज उसको पगार देगा का, टीचर को प्रॉब्लम करा कर देगा. सो टीचर की साइकोलॉजी होती है, तुझे पास ही करना होता है, सिर्फ तुझे पेपर पूरा लिखना है. सो पूरा पेपर लिख. यस, तुझे लगता है ना आंसर गलत है लेकिन थोड़ा रिलेटेड है, लिख दे. पेपर ब्लैंक छोड़ मत, क्योंकि टीचर इनसेम कॉलेज टीचर चेक करता है यार, उसे उसका क्लास का रिजल्ट लगाना है. कम रिजल्ट लगाए तो प्रिंसिपल उसे डांटेगा नहीं क्या, तो उसको रिजल्ट लगाना, इसलिए वो एकदम धीमे, एकदम सिंपल हाथ से पेपर चेक करता है. मार्क देने के लिए टीचर बैठे रहते, लेकिन तुझे पेपर लिखना होगा. सो पेपर कोरा सोडू नको, पेपर लिख. यस, टीचर्स को मालूम नहीं तुझे इतना टेंशन होता है. कॉलेज का सिर्फ सिखाने का काम नहीं है,
दुनिया भर के टेंशन, दुनिया भर के काम कॉलेज में टीचर को होते, सो इसलिए मैं तुझे बोल रहा हूं तू पेपर पूरा लिख, पूरा पेपर कोरा नको सोडू, तुझा पेपर स्कोर होईल, पेपर निघेल तरी. यस, सो या गोष्टी फॉलो कर. तिसरी गोष्ट आहे डायग्राम वगैरे आहे, तिथे जास्त वेळ न घालवता जे महत्वाचं त्या पद्धतीने थोडं प्रेझेंटेशन चांगलं कर, पॉइंट वाईजली डायग्राम वगैरे असेल त्या पटापट काढा, पॉइंट वाईजली डिस्क्रिप्टिव्ह लिहू नको. आणि चौथा महत्वाचा मुद्दा, न्यूमरिकल आणि डेरिव्हेटिव्ह जे सब्जेक्ट आहे ना ते मागचे ऍज इट इज रिपीट होणारे पेपर, कारण आतापर्यंत इनसेमचा एकच पेपर गेलाय, इनसेम एकच झाली युनिव्हर्सिटीची, बाकी कोरोनामुळे नाही झाली, त्यामुळे यावेळी अवघड पेपर येणार नाही. न्यूमरिकल आणि डेरिव्हेटिव्हच्या टाईपचे जेही सब्जेक्ट आहे त्यांना तू मागचा पॅटर्न आहे ना तो ऍज इट इज फॉलो कर, तसाच पेपर येणार आहे, माझी 100% गॅरंटी. फक्त व्हॅल्यू चेंज होईल. म्हणजे क्वेश्चन नंबर 2C मध्ये जर स्टोक्स थेरम येत असेल तर क्वेश्चन नंबर 2C मध्ये स्टोक्स थेरमचाच क्वेश्चन येईल, फक्त व्हॅल्यू चेंज होईल, कुठलाही पेपर असो. सो याला सिरियसली फॉलो कर. ओके. आणि दररोज 6 ते 8 तास अभ्यास कर. दिस इज इंपॉर्टंट. 608 घंटे तुझे बैठना ही पडेगा तभी होगा. कॉलेज बंद कर, फिरणं बंद कर, 6 ते 8 तास अभ्यासाला बस, आणि सगळा अभ्यास झाला की पेपर सोल्युशन रेफर कर. एकदा पेपर सॉल्व्ह करायला बसायचं, अभ्यास पूर्ण झाला की 1 तास टाइम लावायचा, पेपर सॉल्व्ह करून बघायचं. सो असे 2-3 पेपर सोडव बघ, 2 दिवसातच हे 2 युनिटचं काम होऊन जातं, तू टॉप करशील. और सबसे बड़ी गुड न्यूज, तुला आता अभ्यास करायचा ना, सो खूप इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर सेकंड इयरच्या सगळ्या विषयांचे म्हणजे खूप महत्वाच्या विषयांचे पेपर सोल्युशन आपल्या युट्यूब चॅनलवर येणार आहेत. उद्यापासून सोमवारपासून सुरू कर. उद्या आम्ही टाइम टेबल देणार आहे, पेपर सोल्युशन्स आणि पेपर पॅटर्न आम्ही स्वतः फ्री देणार आहे, ते बघायला सुरुवात कर. आणि तसंच यार पर्पलेट ऍप्लिकेशन आहे आपलं, इकडे तिकडे बघू नको, कॉलेजच्या टीचरला भेटू नको, मित्राला भेटू नको, नोट्स जमा करण्यात वेळ घालू नको, पुस्तक घेऊ नको, पेपर सोल्युशन घेऊ नको. पर्पलेट ऍप्लिकेशन डाउनलोड कर, त्याच्यावर एकदम मराठी हिंदीमध्ये बारी बारी कोर्सेस आहे, त्या एका कोर्समध्ये तुला व्हिडिओ आहे, म्हणजे टीचर 24 तास अवेलेबल आहे, पुस्तक घेऊ नको, नोट्स आहे, पेपर सोल्युशन साठी पुढे जाऊ नको, एक एक पेपर आम्ही सॉल्व्ह करून दिली. आणि सगळ्यात महत्वाचं, डाऊट्स गरज नाही, तिथे सगळं 2दा रिपीट करून बघ, मराठी हिंदी ते सगळं क्लिअर होऊन जातं. या पद्धतीने कर, तुझे इनसेम ही 100% गॅरंटेड पर्पल ऍपने स्कोर होईल. सो व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर कर, काही डाऊट असेल लिही, आणि उद्यापासून पेपर सोल्युशन्स पेपर पॅटर्न जातील ते पण फॉलो कर. थँक्यू.